नमस्कार, तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन आमच्या यूट्यूब चॅनलवर. खूप दिवसांनी व्हिडिओ आला. तर आपल्याला एक ब्लाऊज कटिंग करायचा आहे. आणि हे बघा, हा आहे 40 इंच छातीचा ब्लाऊज आहे. तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे छातीमध्ये, कमरेमध्ये आणि बाहीमध्ये 1-1 इंचाने हा ब्लाऊज आपल्याला हे करायचं आहे, एक्स्ट्रा ठेवायचं, म्हणजे मार्जिन जास्त ठेवायचे. तर तुम्हाला मी माप सांगते. हे बघा, इथे आहे पूर्ण उंची आपल्याला 14 ऐवजी 14.5 इंच आपल्याला पूर्ण उंची घ्यायची. छाती 40 इंचाची छाती आपल्याला 41 इंच घ्यायची. म्हणजे तयार 41 इंच छाती घ्यायची. कमर 31 इंच आहे, आपल्याला 32 इंच कमर घ्यायची. शोल्डर 2.5 इंचाचा. दंड घेर, आता दंड घेर 5.5, बाही उंची 11 इंचाची. आता ह्या पिसामध्ये आपल्याला म्हणजे फुल दंडापर्यंत जर आपलं पूर्ण पर्यंत जर बाही बसली तर बसवायची, नाहीतर मग आपली 6 इंचाची बाही उंची आपल्याला ठेवायची. आणि मागचा गळा 11.5 आहे, पुढचा गळा 6 आहे. ह्याच्या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचं माप घ्यायचं. त्या अगोदर मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे, प्रिन्सेस माप आपल्याला कसं घ्यायचं. तर इथे आपल्याला उंची 14 इंच आहे, म्हणजे 14.5 इंच आपल्याला तयार उंची ठेवायची. तर इथे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे 14.5 आणि 15.5 वर इथे मी मार्किंग करणार आहे. त्याच्यानंतर इथे पुढचा गळा आहे 6 इंचाचा. 6 इंच केली. पुन्हा इथे शोल्डर घ्यायचा. आता शोल्डर आपल्याला तयार शोल्डर 2.5 इंचचं ठेवायचं. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 3.25 इंच आपल्याला घ्यायचं. 3.25 म्हटल्यावर आपल्याला 5.5 इंचाचा आपल्याला शोल्डर घ्यायचा. बघा, 5.5 इंचाचा मी शोल्डर घेतलाय. इथे मी 2.5 इंचाचं 2.5 इंच हा गळा रुंदी घेतली आणि राहिलेले 3 इंचामध्ये मी शोल्डर घेणार आहे. इथे सुद्धा मी 2.5 इंच घेणार आहे. बघा, छाती जास्त आहे, म्हणजे हेल्दी पण आपण म्हणतो. हेल्दी असल्यावर थोडासा गळा असा पसरटच चांगला दिसतो, नाहीतर मग तसल्या बायकांना, म्हणजे हेल्दी बायकांना खूप असं बांधल्यासारखं होतं गळा बारीक घेतल्यामुळे. म्हणून मी इथे गळा रुंदी 2.5 इंचाची घेतलेली. त्याच्यानंतर इथे बॉक्स करून घ्यायचा आहे. पुढे आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. बघा, पुढे इथे 5.5 इंचावर मार्किंग केलं होतं, तिथून आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा मी 5.5 इंचच घेते. त्याच्यानंतर आता छाती घ्यायची आपल्याला. छाती 41 इंच. 41चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे, 10.5 इंच. ते इथे मी 10.5 इंचाची छाती घेते. आणि मार्किंग करताना मुंड्यापासून वरती मार्किंग करायचे, कारण गळा हा आपला असतो. मुंडा हा मी 5.5 इंचाचाच मुंडा प्रत्येकासाठी मी 5.5 इंचाचाच मुंडा घेते. आणि गळा रुंदी ही 6-6.5 पर्यंत असते, म्हणून इथे जमलिंग होऊ नये म्हणून मुंड्यापासून वरती छातीचं माप. फक्त माप घेताना इथून घ्यायचं, मार्किंग करताना मुंड्यापासून वरती करायचं. बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. बघा, 10.5 इंच ठेवलाय आणि मार्किंग करताना फक्त मुंड्यापासून वरती केले. त्याच्यानंतर 1.5 इंचावर, कॉर्नर पासून 1.5 इंचावर आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप द्यायचा. आणि त्याच्यानंतर 1/2 इंचावर आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा. इथे आपल्याला गोल गळ्यासाठी, आता इथे गोल गळा मी नाही करणार, इथे थोडासा असा पान शेप आकाराचा गळा करणार आहे. बघा, इथे थोडासा पान शेप आकाराचा गळा केलाय. त्याच्यानंतर आता छाती, कमर ही 32 इंचाची कमर घ्यायची, म्हणजे 8-32. 32चा चौथा भाग 8 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजे मागच्या टक्साठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. बघा, 8-32. आता ही कटोरीमध्ये आपल्याला घेतात, तर मी प्रिन्सेस मध्ये सांगते तुम्हाला.
छातीचा कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच बघा. कमरेचा चौथा भाग म्हणजे 32 इंचाची कमर आहे. 8 चौक 32 म्हणजे 8 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे 10 इंचामध्ये ते मी मार्किंग करणार आहे पहिली. बघा आपल्याला प्रिन्सेसचा आकार देण्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतले मी. पुन्हा 1.5 इंच आपल्याला तिथून पुढे 1.5 इंच आपल्याला शिलाई मारण्यासाठी ठेवायचे. आता इथे सुद्धा 1.5 इंच घ्यायची विसरले होते मी. इथे सुद्धा 1.5 इंच घेते आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला जोडून घ्यायचे. हे मार्जिन मी जोडून घेतले. त्याच्यानंतर वरून मी 1.5 इंचावर मार्किंग करणार आहे. बघा वरतून मी 1.5 इंचावर करणार आहे म्हणजे कमरेपासून आतल्या साईडला 1.5 इंच, खालून कमरेपासून खालच्या साईडला 2 इंच म्हणजे आतल्या साईडला. आणि हे योगपट्टीचं आपलं माप झालं. बघा आपण जशी योगपट्टी काढतो त्याच पद्धतीने आपल्याला माप घ्यायचंय. फक्त वरतून आपल्याला 1.5 इंच आणि खाली 2 इंचाचं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला टक्स उंची घ्यायची. बघा आता इथे मी टक्स 14.5 इंच बघा, छाती आपली 14.5 इंचाची छाती आहे. तयार उंची आपली 14.5 इंचाची म्हणजे उंची त्यांना भरपूर आहे, त्यांची उंची भरपूर आहे. त्यासाठी आपण टक्स मोजताना आता हा अंदाजे मी टक्स इथे 11 इंचावर टक्स घेणार आहे. बघा 11 इंचावर टक्स घेणार आहे अंदाजे, कारण की उंच असल्यामुळं ते कस्टमर माझ्या समोरची उंच असल्यामुळे मी इथे 11 इंचाचा टक्स घेणार आहे. नाहीतर मग 10-10.5 इंचाचा टक्स व्यवस्थित बसतो. त्याच्यानंतर इथे टक्स येतात तर टक्स पासून आपल्याला वरच्या साईडला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. म्हणजे छाती आहे 41 इंच, 41 आपल्याला 10वा म्हणजे मी 4.5 इंच घेते. त्याच्यामध्ये आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचे. त्याच्यानंतर तशी सरळ लाईन आपल्याला खाली कमरेच्या साईडला ओढायची आणि इथे आता ही जी लाईन ओढली त्या लाईनीवर बरोबर 1 इंचावर आपल्याला टेप ठेवायचं आहे. इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचंय. दोन्ही साईडने 1-1 इंचाने मार्किंग करायचंय. अशा पद्धतीने इथे चौकोन तयार करून घेतलाय. नंतर हा जो साईडचा चौकोन केलेला आहे तो बरोबर आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. बघा मी खूप सावकाश पद्धतीने सांगते आणि ह्या साईडने सुद्धा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथून ह्या कॉर्नर पासून आपल्याला पाऊण इंच आतमध्ये एक मार्किंग, मुंड्याची जी आपण लाईन ओढली होती त्याला मार्किंग करायची. आणि इथे पेपर उलटा केलाय, बंद साईड ही समोर केली बघा. आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा. आता काहींना चपटा लागत असेल तर काहींनी चपटा द्यायचा, काहींना जर बघा काहींना चपटा लागत असेल तर काहींनी चपटा द्यायचा, काहींना जरा थोडा फुगीर जर लागत असेल तर त्यांनी थोडंसं इथे. आता हे झालं आपलं प्रिन्सेसचं. हे मी पूर्ण पहिलं साईडनी कटिंग करून घेते. बघा आता मी पूर्ण साईडनी पेपर कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर बघा आता मुंडा वगैरे मी काही फक्त साईडनी कट केलेले. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, 2 भाग करून घ्यायचे. बघा 2 पेपर होते आपले. बंद साईडने आपल्याला कटिंग करून घ्यायचा म्हणजे आपला पाठीमागचा भाग हा तयार होईल. हा पाठीमागचा भाग तयार झाला तो मी बाजूला ठेवला. इथे आपल्याला आता मागचा मुंडा कट करून घ्यायचा. बघा इथे मी मागचा मुंडा कट करून घेते कारण पुढच्या बाजूला फक्त पुढचा मुंडा ठेवायचा. त्याच्यानंतर इथे गळा कट करून घेते. हे बघा गळा एक कट करून घेतला. त्याचबरोबर इथे हे बघा आता हा प्रिन्सेसचा आकार कसा कट करायचा हे मी तुम्हाला दाखवते. ही एक लाईन आणि ही कडेची एक लाईन, मधली लाईन तशीच ठेवायची. बघा मधली जी लाईन ओढली ती तशीच ठेवायची. त्याच्यानंतर इथे हा त्रिकोण कट करायचा. जी मधली लाईन आपण ओढली होती ती तशीच ठेवायची. बघा अशा पद्धतीने मी हा त्रिकोण कट केलाय. बघा ही मधली लाईन मी तशीच ठेवलेली.
त्याच्यानंतर जसं आपण मार्किंग केलं होतं त्याच्यावरच बरोबर आपल्याला कट द्यायचा आहे. तो कट आपल्याला शेवटपर्यंत न्यायचा आहे. बघा, हा झाला आपला प्रिन्सेसचा आकार. ही झाली आपली पाठीमागची बाजू. पाठीमागच्या बाजू मार्किंग कसं करायचं तेही दाखवते. गळ्यासाठी इथे बघा 2.5 इंचाचा मी शोल्डर घेतलाय. जसं आपण शोल्डर पुढच्या साईडला घेतला होता तसाच आपल्याला पाठीमागच्या साईडला पण शोल्डर उंची तेवढीच घ्यायची. त्याच्यानंतर आपला गळा होता 11.5चा, तर इथे मी 12 इंचाचा गळा घेते. बघा, इथे मी 12 इंचाचा गळा घेते. त्याच्यानंतर इथे पुन्हा आपल्याला 2.5 इंच घ्यायचंय आणि अशा पद्धतीने पूर्ण एक लाईन ओढून घ्यायची. आता पुढच्या साईडला आपण पानगळा केलाय, मागच्या साईडला सुद्धा आपल्याला पानगळा करायचा. तर अशा पद्धतीने मी पानाचा शेप देऊन घेते. हे बघा, एकदम करेक्ट शेप आलाय. तर हा पण मी शेप नंतर कट करणार आहे, कारण तुम्ही जर असं पेपर कटिंगवर तुम्ही जर ब्लाऊजचा शेप कट केला तर नंतर जर आपल्याला जेवढे ब्लाऊज आहेत त्याला नंतर मग प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण ब्लाऊजवर डायरेक्ट कटिंग करणार आहे. मी काय पेपरवर कटिंग करत नाही. फक्त तुम्हाला कुठे अडचण येऊ नये म्हणून मी तुम्हाला मार्किंग करून फक्त दाखवले. फक्त आपल्याला पान आकाराचा साईडने शेप जो आहे तो फक्त आपल्याला कट करायचा. तर बघा, आता राहिलं आपलं बाही राहिली. इथे बाहीसाठी पुन्हा एक पेपर घेतला. आता बाही उंची घ्यायची आपल्याला. तर बघा, इथे मी बाही उंची 6 इंच आपली तयार बाही उंची आहे, तर मी घेते 7 इंच. जर पूर्ण बाही बसत असेल तर मग मी पुन्हा एक्स्ट्रा खाली वाढवणार आहे, म्हणजे 12 इंचाची टोटल मी बाही करणार आहे. तर बघा, इथे मी 7 इंचावर मार्किंग केलं. टेप न हलवता आपल्याला पुन्हा 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. एक 3.5 इंच आणि एक 7 इंच, म्हणजे बाही उंची आहे आपली 7 इंच आणि 3.5 इंचाला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आहे 7 इंच. बघा, इथे मी दंडघेर टाकते. 6.5चा इथं दंडघेर घेते मी, कारण इथे 5.25चा आहे. इथे 6.5चा दंडघेर घेते. पुन्हा 1.5 इंच एक्स्ट्रा घेते. इथे छाती 40 इंच, 40चा आपल्याला 5वा घ्यायचा, म्हणजे 41चा 5वा 8 इंच. 8 इंचावर पण मी एक लाईन ओढून घेते, म्हणजे जिथे आपण 3.5 इंचावर मार्किंग केली होती तिथून आपल्याला वरती छातीचा 5वा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिनसाठी वापरायचं आहे. आता हे दोन्ही साईडचे मी मार्जिन जोडून घेते. आता आपण हे जे 8 इंच घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला मध्य काढायचा 4 इंचाचा, आणि 4 इंचाचा मध्य काढून तो ह्या साईडला आपल्याला लाईन ओढून घ्यायची, म्हणजे आपल्याला ह्या साईडचा चौकोन तयार करून घ्यायचा. बघा, पुन्हा एकदा सांगते. इथून इथपर्यंत मी बाही उंची घेतली. बाही उंची 7 इंच घेतली. 6 इंच प्लस 1 इंच एक्स्ट्रा 7 इंच. त्याच्यानंतर इथे पुन्हा टेप न हलवता 3.5 इंचावर मार्किंग करायची. इथे मी 3.5 इंचावर मार्किंग केली. त्याच्यानंतर इथून टाकलंय मी दंडघेर टाकलाय 6.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. इथून 3.5 इंचाचं जे मार्किंग केलंय तिथून वरती आपल्याला 5वा भाग घ्यायचा आहे आणि प्लस 1.5 इंच घ्यायचं. मग तुमची छाती किती असू दे त्याचा 5वा भाग तुम्ही घ्यायचा आहे. त्याचा आपल्याला मध्य काढायचा. जो 5वा भाग घेतलाय, म्हणजे एक्स्ट्राचं मार्जिन सोडून जो 5वा भाग घेतलाय त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. मध्य काढून मी इथे एक लाईन ओढून घेतली. त्याच्यानंतर इथे बघा, इथून कडेपासून मी 1 इंचावर मार्किंग करते, म्हणजे पहिली 1 इंचावर केली. ह्या दोन्हीच्या मध्ये 1 इंचाचं अंतर पाहिजे.
आणि इथे आपल्याला बाहीचा मागचा भाग देऊन घ्यायचा. पहिली जी 1 इंच आहे त्याच्यावर आपल्याला बाहीचा भाग देऊन घ्यायचा. बघा अशा पद्धतीने. पुन्हा पहिले मी साईडने कटिंग करून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे मी पूर्ण साईडने भाग देऊन घेतले. हे बघा साईडने आकार दिलाय मी. आता जो हा डॉट आहे तिथून आपल्याला आतला आकार द्यायचा बाहीचा. इथे बाहीचा पण मी आकार देऊन घेतलाय पुढच्या बाहीचा. तर आता हे आपली पूर्ण प्रिन्सेस कटची ब्लाऊज कटिंग झाली. त्याच्यानंतर इथे पहिलं मी अस्तर कटिंग करायला घेते. बघा अशा पद्धतीने मी अस्तर घेतले. बंद बाजू ही मी माझ्याकडे केली. आता हा झाला आपला जो हा पार्ट आहे हा मुंड्याचा आणि हा आपल्या गळ्याचा. बंद बाजूलाच आपल्याला गळ्याचं माप ठेवायचंय. त्याच्यानंतर आता हे बाकीचे पार्ट आपल्याला जसे बसतील तसे आपल्याला बाकीचे पार्ट ठेवायचे. बघा आता हे सगळे पार्ट मी बसवले. शेजारी मी बाहीला ठेवलंय. तुम्ही असं केलं तरी चालेल. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही माप ठेवा. हे बघा सगळे पार्ट मी असे ठेवलेत. तुम्हाला जर बाही वाढवायची असेल तर तुमची बाही इंचापर्यंत सहज इथे वाढू शकते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला फक्त कडेने मार्किंग करायचे आणि कोणता पार्ट किती वाढवायचं हेही तुम्हाला सांगते. पहिले मी मार्किंग करून घेते मग मी तुम्हाला सांगते. हे बघा आता मी मागचा भाग आपला आहे तसंच ठेवलाय हा भाग. त्याच्यानंतर आता हा आपल्याला प्रिन्सेसचा 2 भाग आहेत, हा एक आणि हा एक. हा आपल्याला इकडून हाय तसंच कटिंग करायचा आहे आणि जिथे आपण प्रिन्सेसचा हा भाग जोडणार आहे बघा तो आपण ड्रॉ केला होता हा भाग. तुम्हाला मी म्हटलं होतं तुम्हाला जर थोडासा फुगीर पाहिजे असेल तर तुम्ही तसा फुगीर आकार द्या. तर हा जो भाग आहे तिथून आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी वाढवायचे. त्याचबरोबर हे बघा हा एक भाग हा बाकीच्या ठिकाणी आहे तसाच ठेवलाय. फक्त इथे जो आपण हा भाग जो जोडणार आहे हा भाग इकडचा तो आपल्याला इकडे इकडे सुद्धा आपल्याला 1/2 इंच वाढवायचंय आणि इकडे सुद्धा 1/2 इंच वाढवायचंय. एवढाच फक्त फरक आहे. बाही आहे तशीच ठेवायची. मागचा भाग आहे तसंच ठेवा. तुम्हाला बाही वाढवायची असेल तर तुम्ही इथूनच खाली वाढू शकता. दंडगेर फक्त खाली टाकायचा व्यवस्थित फोल्ड करून आणि बाहीचं माप आहे तसंच हे पेपर कटिंग ठेवून माप घेऊन हे करायचं कटिंग करायचं. तर हे मी सगळे पार्ट व्यवस्थित कटिंग करून घेते. आता हे भाग सगळे अस्तर कटिंग केलंय. फक्त मी बाही कटिंग करायची ठेवली आहे कारण की ह्या पिसामध्ये आपल्याला बाही पूर्ण फुल बसते का नाही ते चेक करायचंय आणि तरच मग मी बाही नंतर कट करणार आहे. तर बघा पाठीमागचा आणि पुढचा भाग फक्त मी कट करून घेतलाय. आता हा आपला साडीतला ब्लाऊज पीस आहे तो मी इथे व्यवस्थित सगळे अस्तरचे पार्ट ठेवून देणार आहे आणि आहे तशीच कटिंग करणार. बघा आता हे सगळे व्यवस्थित सगळे पार्ट ब्लाऊज पीसवर मी मांडलेत मेन फॅब्रिकवर. तर आता आपल्याला बाही बसवायची. तर बाही बघा आपली बसेल तर अशी पण बसेल आणि अशी पण बसेल.
फक्त थोडासा आपल्याला जॉईंट द्यावा लागेल. असे जर बसवायची म्हटलं तर दोन्ही साईडलाही जॉईंट द्यावा लागेल आणि असं बसवायचं म्हटलं तरी आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागेल. तर हे बाकीचे पार्ट मी सगळे कटिंग करून घेते पहिली. तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. अजून कोणते नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तसं सुद्धा मला कमेंट करा. आता इथून पुढं मी डेली व्हिडिओ टाकणार आहे. तर बघा सगळे पार्ट मी कटिंग करून घेते. तर बघा आता बाही आपल्याला कटिंग कशी करायची मी तुम्हाला ते दाखवते. तर बघा बाही वाढवायची कशी, म्हणजे ही 6 इंचाची बाही आहे ती आपल्याला 11 इंचाची कशी करायची, एकदम सोपी पद्धत आहे. हा डबल कपडा आहे बघा, हे मी चार मध्ये फोल्ड केलेला आहे. बंद बाजू ही मी माझ्याकडे घेतली आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, पहिलं आपल्याला घ्यायचंय उंची. बघा इथे आता 12 इंच उंची नाहीये, 12.5 इंच आहे. तर मी इथे 12.5 पर्यंत जेवढी आहे तेवढी घेते. त्याच्यानंतर इथे आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. बघा आता त्यांचा दंडघेर आपल्याला 6.5 इंच आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. इथे मी 6 इंचचा दंडघेर घेतलाय. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही बाही ठेवायची आणि किंवा तुम्ही अशी ठेवली तरी चालेल, पण इथे दंडघेर आपला बसणार नाही. अशीच ठेवा. इथे मी व्यवस्थित अशा पद्धतीने बाही ठेवली. त्याच्यानंतर बाहीचा असा मी आकार देऊन घेते. आता इथे थोडासा जॉईंट कमी पडतोय, तो नंतर मी थोडासा तुकडा जॉईंट करते. तर बघा अशा पद्धतीने आणि असं हे करायचं आहे. आता हे आपण बाहीचा आकार देऊन घेतलाय. त्याच्यानंतर हा जो इथपर्यंत आपल्याला जॉईंट घ्यायचा आहे. आता इथून आपण 6 इंच दंडघेर घेतलाय. पुढे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय म्हणजे शिलाई मार्जिनसाठी. आणि हा भाग आपल्याला डायरेक्ट असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बघा हा जॉईंट इकडे जोडून घ्यायचा. तर ही झाली आपली बाही कटिंग खूप सोप्या पद्धतीने. फक्त एवढंच आपल्याला जॉईंट करायचं तर खालचं व्यवस्थित आहे. त्यानंतर आता हा भाग आता इथे बघायचा आपल्याला कुठे कसा व्यवस्थित बसतोय. जर जिथे कमी जॉईंट असेल तर ते आपल्याला हे करायचं, इथे जास्त जॉईंट द्यावा लागणार आहे आपल्याला. तर मी अशा पद्धतीने इथे ठेवते. व्यवस्थित जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित एकावर एक ठेवायचं, म्हणजे खालची बाजू आणि वरची बाजू व्यवस्थित एकावर एक ठेवूनच आपल्याला जॉईंट करायचंय. हे बघा अशा पद्धतीने. आणि इथे मी आकार देऊन आता जो हा भाग आहे तो आपल्याला इथे लावायचा. दोन्ही साईडला आपले हे जॉईंट बसतील. तर हे झाली पूर्ण ब्लाऊजची पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.